Good afternoon to all of you. Today discuss the second unit technique of financial statement analysis. जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते अनालिसिस करायचे आपल्याला ह्या युनिट मध्ये. त्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट कोणकोणते आहे तुम्हाला माहितीच असेल. फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कंपनी बॅलन्स शीट, इनकम एक्सपेंडिचर अँड इनकम स्टेटमेंट. हे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते आपण ह्या लेक्चर मध्ये अनालिसिस करणार आहोत. त्यामध्ये बघा वर्किंग कॅपिटल अशी जी डिफरंट फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते आपण इथे अनालिसिस करणार आहे. त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय. फर्स्ट introductions mean financial primary use of financial statement are evaluating past performance and predicting future performance, both of which are facilitated by compensations. जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते काय करायचे, जे पास्टचा परफॉर्मन्स आहे आणि प्रिडिक्टिंग फ्युचर परफॉर्मन्स, जे फ्युचरचा पास्टचा परफॉर्मन्स आणि जे फ्युचर परफॉर्मन्स आहे तो काय करायचा, प्रेडिक्टिंग करायचा आहे. बोथ ऑफ विच आर फॅसिलिटेड बाय कंपॅरिझन. त्यामध्ये कंपॅरिझन्स करायची आहे. त्यावरून त्यांना अनालिसिस होऊन जातं की कंपनी कोणत्या स्टेज मध्ये आहे किंवा त्या कंपनीला ग्रोथ कोणत्या पद्धतीने करायची आहे. त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय. फायनान्शियल अनालिसिस इज ऑलवेज ऑन दी circular informations contained in the financial statement and depend on the objective and purpose of such as analysis. So meaning nature's objective आणि financial statement मध्ये बघा कसं येते, income and expenditures account, second one profit and loss account, third one balance sheets. Okay, so financial statement of any corporate organizations include mainly the profit and loss statement. जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे ते जे कॉमर्स बॅकग्राऊंड स्टुडंट आहे त्यांना ऑलरेडी माहिती असेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ते काय करायचे, अनालिसिस करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते ट्रेडिंग अकाउंट कसे सॉर्ट आउट करतात ते करायचे, सॉल्व करायचे क्वेश्चन्स. त्यामध्ये ऍडिशनली दे ऑल्सो इन्क्लूड कॅश फ्लो स्टेटमेंट. त्यामध्ये ऍडिशन झालेले आहे. तर कोणतं आहे ते कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट आणि नेक्स्ट वन कॅश फ्लो आणि फंड फ्लो स्टेटमेंट. तर हे पण आपण यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस मध्ये हे पण आपण बघणार आहोत. इज ऑल्सो ट्रीटेड एज पार्ट ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट एज पर दी कंपनीज ऍक्ट 2020. त्यामध्ये कंपनीज ऍक्ट 2013 नुसार ते ट्रीटेड झालेले कोणते, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट. त्यामध्ये बघा द फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड ॲज पर द एक्सेप्टेड कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग अँड ऑल्सो ॲज पर द ऍप्लिकेशन्स अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्डच्या ऍप्लिकेशन नुसार ते काय झालेले आहे, prepared as per the accepted concept of conventions. Accept झालेले concepts of conventions of financial accounting and also for the applications accounting standard नुसार ते काय झालेले applicable झालेले. The main objective of the financial statement is to show true and fair view of the financial position of the company. The financial statement चे जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे, ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट. ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द फायनान्शियल पोझिशन्स ऑफ द कंपनी. जी कंपनीची फायनान्शियल पोझिशन्स आहे ती काय करायची असते, त्यांना व्ह्यू करायची असते. However, the financial statement disclose various aspects like profitability, liquidity and solvency. Statement do not disclose various aspects positions of the company. For काय झाले तर फायनान्शियल जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला
बघायचं आहे. त्यामध्ये कोणकोणते स्टेटमेंट आहे फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये? फर्स्ट जर्नल एंट्रीज आहे. सेकंड मॅडम बॅलन्स शीट आहे. म्हणून जर्नल एंट्रीज, त्यानंतर जर्नल एंट्रीज नंतर काय आहे? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या नंतर कॅश फ्लो, फंड फ्लो. ओके. त्यानंतर जे रेशोज आहेत, ग्रॉस प्रॉफिट रेशो, सेल्स रेशो, लिक्विडिटी रेशोज, हे जे रेशो आहे ते रेशो आपण 1 बाय 1 बघणार आहोत. त्यामध्ये बघा नेचर्स ऑफ फायनान्शियल अनालिसिस. जे फायनान्शियल अनालिसिस आहे त्याचं नेचर्स बघा कसं आहे. फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड बाय कॉर्पोरेटेड ऑर्गनायझेशन्स टू द अमाउंट ऑफ नेट प्रॉफिट इन द प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड ॲसेट इन द बॅलन्स शीट. फायनान्शियल अनालिसिस आहे, जे फायनान्शियल स्टेटमेंट ते शो करतात ते कशावरून शो करतात? जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे किंवा बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट मध्ये ऍसेट आणि लायबिलिटी जी पोझिशन्स आहे बॅलन्स शीटची त्यावरून ते काय करतात? ट्रीटेड करतात. फायनान्शियल अनालिसिस ते फायनान्शियल जी कंपनीची पोझिशन्स आहे ती काय करतात? अनालिसिस करतात. ओके. दिस स्टेटमेंट नीड टू बी अनालाइज्ड फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ इन्व्हेस्टर, क्रेडिटर्स, a lender as well as all the stakeholder. The nature of the financial statement analysis can be explained as follows. ते कुणाकुणाला फॉलो करतात? तर क्रेडिटर्स आहे, त्यामध्ये इन्व्हेस्टर्स आहे, इन्व्हेस्टर किती आहे किंवा क्रेडिटर किती आहे, आफ्टर दॅट लेंडर्स as well as the stakeholder. The natures of financial statement analysis can be explained. फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस करण्यासाठी ते कुणाला फॉलो करतात? तर क्रेडिटरला, इन्व्हेस्टरला, स्टेक होल्डरला ते फॉलो करतात. त्यामध्ये नेचर्स ऑफ फायनान्शियल अनालिसिस मध्ये बघा प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे नेचर्स ऑफ फायनान्शियल अनालिसिस मध्ये बघा नेचर्स ऑफ फायनान्शियल अनालिसिस. नेचर्स ऑफ फायनान्शियल अनालिसिस मध्ये फर्स्ट पॉइंट प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस. फर्स्ट प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस. पाठवले तर ते अपलोड होते अजून. अनालिसिस. नेचर्स ऑफ फायनान्शियल अनालिसिस. जे फायनान्शियल अनालिसिस करत असतात ते कशावरून ते अनालिसिस करतात? जे क्रेडिटर्स आहे, जे इन्व्हेस्टर्स आहे किंवा जे स्टॉक होल्डर आहे त्यावर ते काय करतात? ऑर्गनायझेशनचे जे फायनान्शियल कंडिशन्स आहे ती काय करतात? अनालाइज करतात. त्यामध्ये फर्स्ट वन ते काय अनालाइज करतात? तर जी प्रॉफिटेबिलिटी आहे ऑर्गनायझेशनची ती कशामध्ये त्यांना अनालाइज करता येते? ती प्रॉफिटेबिलिटी ते अनालाइज करतात. तर प्रॉफिटेबिलिटी त्यांना कशावरून समजते? जी ऑर्गनायझेशनची जी पोझिशन्स आहेत कशावरून त्यांनी लक्षात येते? जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्यामध्ये किती प्रॉफिट झाला किंवा किती लॉस झाला किंवा बॅलन्स शीट आहे त्यामध्ये किती ऍसेट्स, फिक्स्ड ऍसेट्स आहे किंवा लायबिलिटी किती आहे और त्यांची जी प्रॉफिटेबिलिटी आहे ती काय करतात? ते अनालिसिस करत असतात. त्यामध्ये बघा प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स disclose the net profit but not the profitability. जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे ते काय करतात? डिस्क्लोज दी नेट प्रॉफिट. जो नेट प्रॉफिट असतो त्यावरून काय करतात? ते प्रॉफिटेबिलिटी. हाऊएव्हर इन्व्हेस्टर ॲज वेल ॲज दी शेअर होल्डर अँड ऑल्सो दी अदर स्टेक होल्डर. त्यामध्ये इन्व्हेस्टर किती आहे, ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हेस्टर किती आहे, शेअर होल्डर किती आहे आणि स्टॉक स्टेक होल्डर किती आहे त्यावरून ते ऑर्गनायझेशनची जी प्रॉफिटेबिलिटी आहे ती काय करत असतात? अनालिसिस करत असतात. एम्प्लॉई आणि त्यामध्ये अजून एक पार्ट इन्क्लूड असतो तो कोणता? एम्प्लॉईचा. including employees, suppliers and interested in knowing the profitability. Yes, there is the tools like ratio analysis which computers nets
Net profit with various parameters such as capital employed, various parameters such as capital employed, sales, total assets, net worth, etc. find out the profitability. ती profitability कशावरून अनालिसिस करतात, सेल्स किती झाला किंवा त्यांच्याकडे टोटल ऍसेट किती आहे. फिक्स ऍसेट मध्ये बघा मशिनरी येते, बिल्डिंग येते, फर्निचर येते, इन्व्हेस्टमेंट येतात किंवा स्टॉक असेल, कॅश इन हँड आहे. जे ऍसेट्स आहे त्यांच्याकडे टोटल ऍसेट किती आहे किंवा टोटल सेल्स किती झालाय, कॅपिटल एम्प्लॉई किती आहे, यावरून ते काय करतात, ती प्रॉफिटेबिलिटी आहे ती काय करत असतात, अनालिसिस करत असतात. बघा सेकंड वन लिक्विडिटी. Liquidity means able of company to generate cash inflow. Liquidity means able of company to generate cash inflow. जी cash inflow आहे कंपनी देणारी ती काय करायची, जनरेट करायची. मीन्स liquidity. Cash is required for payment of various expenses, payment of dividend, repayment of loans. त्यामध्ये बघा कोणकोणते असतात, कॅश इनफ्लो, कॅश रिक्वायर्ड करण्याचे जे फॅक्टर्स आहे फॉर पेमेंट ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेसचं जे पेमेंट आहे ते कंपनी ऑफ डिव्हिडंड, कंपनीचा जो डिव्हिडंड आहे तो, आणि त्यानंतर रिपेमेंट ऑफ लोनचं रिपेमेंट. हे काय झालं, लिक्विडिटीचे कॅश इनफ्लो येण्याचे काय आहे फॅक्टर्स आहे. त्यामध्ये बघा therefore it is necessary to know the liquidity positions of the company. Financial analysis reveals liquidity to calculations of various relevant ratios. त्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे रेशियोज पण आहे. प्रॉफिटेबिलिटी मीन्स profitability analysis. Second one liquidity means the able of company generate cash inflow. कंपनी मध्ये कोणते फॅक्टर आहे की ती कॅश इनफ्लो करतील. द एबल ऑफ कंपनी जनरेट कॅश इनफ्लो मीन्स लिक्विडिटी. थर्ड वन सॉल्वेंसी. Solvency मध्ये मग त्यांनी काय सांगितले, सॉल्वेंसी मीन्स a solvency analysis is required to know as to whether the company is solvent or not. Company is solvent or not. Solvency means काय, तर दिवाळखोर किंवा बँकरप्ट कशावरून ते हे करतात. सॉल्वेंसी अनालिसिस इज रिक्वायर्ड to known as to whether the company is solvent or not. In case of company which is on the verge of being bankrupt, running the business become extremely difficult. ज्यावेळेस कंपनी ही बँकरप्ट असेल किंवा बिगिनिंग बँकरप्ट, वर्ज ऑफ being bankrupt, running the business become. ज्यावेळेस ती कंपनी बिझनेस चालू असताना किंवा रनिंग मध्ये असताना ती बँकरप्ट किंवा बँकरप्ट असेल तर ती काय आहे, ती कंडिशन एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे. त्यामध्ये थ्रू फायनान्शियल अनालिसिस इज अ it will be possible to know the solvency positions of the company. ज्यावेळेस ती सॉल्वेंसी असेल तर ती सॉल्वेंसी कंपनीला काय करते, त्या पोझिशन्स मध्ये हेल्प करते किंवा पॉसिबल करते त्या बँकरप्ट मधून बाहेर पडण्यासाठी. ही झाली सॉल्वेंसी. फोर्थ वन ऑपरेटिंग इफिशियन्सी. 15 जून पासून बेमुदत संपावणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे अंदाजे 3000 आशा कार्यकर्ते गटप्रवर्तकही बेमुदत संपावणार आहे. आशा कार्यकर्त्यांना दरमहा 18,000 आणि गटप्रवर्तकांना 22,000 रुपये वेतन कोविड कामासाठी. ऑपरेटिंग इफिशियन्सी मीन्स an efficient company. An efficient company will be more sustainable than an inefficient company. However, it is important मुंबई शेअर बाजारात आज on whether the various
Operations of the company are being conducted in an efficient manner or not. For knowing the efficiency of the operations, certain ratios can be used. Efficiency of the operations, certain ratios can be used. Okay. Next point. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण बघणार आहोत ते म्हणजे बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. नेक्स्ट पॉइंट 52,885 अंतर्गत होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा नफा 15,856 अंकावर पोहोचला. ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. देशात 2020 मध्ये 64 अब्ज डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली असून ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट 5व्या क्रमांकाची सर्वाधिक गुंतवणूक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि फायनान्शियल स्टेटमेंटचे कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे? व्हेरियस टाइप ऑफ फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये नोविंग एक्झॅक्ट पोझिशन्स. ऑर्गनायझेशनची जी एक्झॅक्ट पोझिशन्स आहे ती माहिती असली पाहिजे. नोविंग द एक्झॅक्ट पोझिशन्स हे काय एक फायनान्शियल स्टेटमेंटचे काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहे. फायनान्शियल स्टेटमेंटमुळे जी ऑर्गनायझेशनची जी एक्झॅक्ट पोझिशन्स आहे ती काय होते माहित असते मॅनेजमेंटला. त्यामध्ये बघा एव्हरीबडी who is interested in knowing the exact financial positions of the business concern is benefited by the analysis and interested part get the information about the exact fact and figure of the business concerns by analyzing the financial statement by various methods, theoretical, statistical. For example, interested parties like debtors, creditors, outsiders, shareholders. बघा knowing the exact positions. फायनान्शियल स्टेटमेंट मुळे काय होतं की जे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस करतात त्यावरून काय होतं ऑर्गनायझेशनला किंवा जे मॅनेजमेंट आहे तिथे त्यांना काय ऑर्गनायझेशनची जी एक्झॅक्ट पोझिशन्स आहे किंवा ती ऑर्गनायझेशन कोणत्या पोझिशन्स मध्ये आहे, प्रॉफिट मध्ये आहे, लॉस मध्ये आहे की मिड एट मध्ये आहे, हे सगळं त्यांना काय होतं त्यांच्या लक्षात येऊन जातं. त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं business concern is benefited by this analysis and interested part get the information about the exact fact. Business concerns in benefited by this analysis. का ती ऑर्गनायझेशन बेनिफिट मध्ये आहे त्यामध्ये त्यावरून त्यांना काय ते अनालिसिस करणं इझी होऊन जातं. अँड इंटरेस्टेड पार्ट गेट्स द इन्फॉर्मेशन अबाउट द एक्झॅक्ट. त्यामुळे त्यांचा जो इंटरेस्टेड पार्टमुळे इन्फॉर्मेशन अबाउट एक्झॅक्ट फॅक्ट त्या एक्झॅक्ट फॅक्टची त्यांना काय मिळते इन्फॉर्मेशन मिळते. फिगर ऑफ बिझनेस concerned by analysis the financial statement by various methods, theoretical, statistical. For example, interested parties like debtors, creditors, outsider shareholder. त्या ऑर्गनायझेशनची जी पोझिशन्स आहे ती जे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस केल्यामुळे त्यांच्या लक्षात येऊन जाते आणि ती त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते काय होते जे इंटरेस्टेड फॅक्टर्स आहे ज्या इंटरेस्टेड पार्टीज आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणकोणते आहे तर त्यामध्ये डेटर्स आहे, क्रेडिटर्स आहे, आउटसाइडर, शेअर होल्डर आहे. या पार्टीला सुटेबल होऊन जातं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा जे शेअर होल्डर आहे जे शेअर बाय करण्यासाठी त्यांना काय होतं त्यांना ते डाऊटफुल राहत नाही. ओके, तर नोइंग द एक्झॅक्ट पोझिशन्स. सेकंड वन डिसिजन मेकिंग. Every interested party is in positions to assess the exact financial conditions of the concern when it analyzes financial statement of that concern by reliable methods. Knowing the exact positions मुळे त्यांना जे डिसिजन मेकिंग आहे किंवा जे डिसिजन मेकर आहे त्यांना जे डिसिजन घेण्यास काय होतं इझी होऊन जातं. प्रत्येक जी इंटरेस्टेड पार्टी आहे, डेटर्स आहे, क्रेडिटर आहे, शेअर होल्डर आहे किंवा स्टेक होल्डर आहे ते काय होतात त्यांना
position to assess the exact financial conditions of the concern when it analysis financial statement of that concern by reliable methods. त्यांना ते suitable होऊन जातं invest करण्यामध्ये. Thus such an analysis ultimately helps that parties in taking various type of decisions such as investment, sales, purchase. Forecasting. After analysis the financial statement, one is in positions to forecast whether it will be profitable or not for invest in or deals with the concerns. Okay, हे झालं natures of financials, objective of financials. उद्या next lecture ला आपण discuss करणार आहोत tools of financial statement and discuss next lectures. Okay. अस्सलामुअलैकुम अली भाई, कैसे? अच्छा? वो क्या है? Okay, thank you for all of you and thank you for everyone. लेकिन मुझे तो